श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। सावकारीचा बळी, 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप। जोपर्यंत सावकाराविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांचा ठाम इशारा। गुन्हा दाखल करा मगच मृतदेह ताब्यात घेऊ, नातेवाईकांचा संताप। 1 एकर जमीन, बुलेट आणि अखेर जीव गेला, कोसारी हादरले। जत तालुक्यात खळबळ, आत्महत्येनंतर नातेवाईकांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार। तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने संताप, सावकारीच्या आरोपांवर तातडीच्या कारवाईची मागणी। जत तालुक्यातील कोसारी येथील कृष्ण आप्पासो पाटील वय 22 वर्ष या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी घडली। घटनेनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, मात्र शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। नातेवाईकांचा आरोप आहे की स्थानिक सावकारी करणाऱ्या एका व्यक्तीने कृष्णा पाटील यांची 1 एकर जमीन आणि बुलेट मोटारसायकल अवघ्या 60,000 रुपयांमध्ये फसवणुकीने बळकावली। तसेच त्या मानसिक त्रासातूनच कृष्णा यांनी आत्महत्या केली। नातेवाईकांच्या सांगण्यानुसार या संदर्भात त्यांनी जत पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली, परंतु नातेवाईकांनी दिलेल्या आरोपांबाबत स्वतंत्र तक्रार स्वीकारली नाही असा दावा त्यांनी केला आहे। यावेळी मृत कृष्णा पाटील यांच्या आई, बहीण आणि अन्य नातेवाईकांनी BBM न्यूज नेटवर्कशी बोलताना संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका मांडली। या घटनेमुळे कोसारी परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। नातेवाईकांनी केलेल्या आरोपांबाबत संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप समोर आलेली नाही। ब्युरो रिपोर्ट BBM न्यूज नेटवर्क। कोणी लिहिलं चिठ्ठी? तुम्ही कोण आहे त्याचं मिळेल? आहे बरं, हे कधीपासून चालू आहे? काय बर, कितीला पैसे किती घेतला होता आणि किती लिहून दिले त्याचे? काय पैसे दिले म्हणून सांगा म्हणून आम्हाला सांगितले, त्याचे लिहून घेतात पैसे दिले त्यांनी सांगितले दिले म्हणा म्हणजे आम्ही दिले असं म्हटले। एवढ्याच आम्ही फसलोया, पैसे दिले नाही तर काय नाही। गाडी विषय म्हणजे गाडी घेतली त्याला ती, मग आम्हाला सांगितलं की जमिनीचं सोडपत्र करायचं आहे म्हणून। मग त्यांनी बहिणींच्या सह्या घेऊन खरी केल्या डायरेक्ट 1 एकर 2 गुंठ आणि मग ती किडण्या काढून घेतो म्हणते, किडण्या काढून घेतो। कोण आहेत? महेश कोळी। बर, कधी झालं काय हे घटना? घटना रात्री 6 दरम्यान आणि PM होऊन पण तरी 11 वाजता PM झाला असेल। अजून फ्रीज इथं पोलीस स्टेशन दखल पण घेण्यात आली। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।